श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून. आला का स्कूलमधून? आला. काय केलं स्कूलमध्ये? मजा आली. अभ्यास केला का? खेळला का? कोणाला मारलं का? मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही 3 कुकर ऑनलाईन मागवले. ते कुकर दिसायला तर खूप छान आहे, पण आता बघावं लागेल ते फक्त दिसायला छान आहे की त्याची शिट्टी वगैरे होती व्यवस्थित की फक्त हवाच जातीये. तर मग म्हटलं त्यात काय बनावं विचार केला. मग असं ठरवलं की त्याच्यामध्ये आपण कार्यक्रमात जो खातो आपण त्याला लापशी म्हणतो, म्हणजेच गुळाचा शिरा किंवा जाड रव्याचा शिरा असं जे असते ते बनवूया. तर मी त्याची रेसिपी पण तुम्हाला शेअर करते आणि आपण बघूया आता ती कशी बनवायची. तर हे साहित्य आहे गुळाची लापशी बनवण्यासाठी. याच्यामध्ये आहे लापशीचा रवा जो किराणा दुकानामध्ये भेटतो, एक गूळ. याचं प्रमाण असं आहे की 1 वाटी लापशी असेल तर 1 वाटी गूळ टाकायचा, पण ज्यांना जास्त गोड नको आहे त्यांनी थोडासा कमी गूळ टाका. गार्निशिंगसाठी आपण याच्यामध्ये घेतले बदाम, काजू, खोबरं. ते आजचा स्वयंपाक करून झाला आहे माझा. आज मसुराची आमटी बनवली. जे कुकर घेतलं त्याच्यापैकी सगळ्यात छोटं कुकर आहे, त्याच्यामध्ये मी भात बनवला आहे. बघूया भात. हे अवघड आहे बाबा कॅमेरा पकडून असं शूट करणं, कारण की माझ्याकडे काही ट्रायपॉड वगैरे नाही. याच्यामध्ये भात मस्त झाला आहे. कुकर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकले 2 चमचे तूप. तूप नसेल तर तुम्ही तेल पण टाकू शकता, गावठी तुपाने थोडी टेस्ट छान येते. परतत राहायचं. हे आमच्या घरातले क्रिकेटर. आणि इकडे भरडा परतत असतानाच इकडे लगेच पाणी तापायला ठेवून द्यायचं आहे. तर याचं मेजरमेंट असं आहे की 1 वाटी जर रवा असेल आपला तर त्याच्यामध्ये 3 वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे. तर 3 वाटी पाण्याचं माप घेऊन ते उकळायला ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या इकडे भरडा परतून होत आला की त्याच्यामध्ये ते पाणी ओतून द्यायचं. कुकरला झाकण लावून इथे कुकरच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत आता आपण बाकीची तयारी करून घेऊया. त्यासाठी तूप घेतलं मी इथं. आता थोडं त्यात खोबरं टाकून पहिले खोबरे तळून घेऊया. त्यानंतर काजू बदाम परतून घ्यायचे. इथे आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या घेऊन झाल्या आहे आणि मी आता कुकर बंद केला आहे. हे बघा मी इथे झाकण काढलं आहे कुकरचं आणि मस्त अशी लापशी शिजली आहे. तर आता ह्या पॉईंटला काय करायचं की आपण जो गूळ घेतला होता त्याच्यामध्ये टाकायचं. एकदम कमी गॅस करायचा आणि मग आपण जे ड्रायफ्रूट्स वगैरे तळून घेतले ते त्याच्यामध्ये टाकायचे. खोबरं टाकलं आहे आणि आता काजू बदाम टाकूया. मी काजू बदाम सोबत त्याला तळायला जे तूप घेतलं होतं ते पण टाकते, जेणेकरून एक मॉइश्चर तयार होईल त्याच्यामध्ये आणि गावठी तुपाची टेस्ट पण खूप छान लागेल. आणि परतून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक 2-3 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून गूळ विरघळेपर्यंत आणि आपल्याला पाहिजे तशी लापशी होईपर्यंत झाकण ठेवायचं. आणि गॅस जो आहे तो एकदम कमी ठेवायचा, म्हणजे जी लापशी आपण करतोय ती खाली डागली नाही जाणार, कारण ती ऑलरेडी आधी शिजलेली असते आणि त्याच्यामध्ये आपण खालून जास्त मोठा गॅस लागला तर ती करपते. जर लापशी व्यवस्थित शिजली नाही तर परत थोडंसं गरम पाणी करून तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि 1 शिट्टी घ्या आणि नंतर गॅस बंद करून टाका. आपली गरमागरम लापशी तयार. तू कर ना सुरुवात आदू, जेवायला सुरुवात कर. गरम आहे.
मस्त आली. नक्की का? आवडली. राहिला विषय तर कुकर पण खूप छान आहे, व्यवस्थित 4 शिट्ट्या झाल्यात त्याच्या. शिरा कसा आहे सांग ना. कशी झाली लापशी? आवडली तुला? नक्की ना? गोड आहे का? तिखट आहे ना? तिखट आहे ना लापशी? गोड आहे का? ठीक आहे, खा पोटभर. बघा आमचं लहान बाळ, क्रिकेट प्रेमी. तर कसा वाटला आमचा आजचा व्लॉग नक्की सांगा, आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.